त्यावेळेस आई बाप आले, साहेबांनी आई बापाची सही घ्यायला पाहिजे, सही झाल्यानंतर सोडायला पाहिजे होतं. त्यांनी सही ही केली नाही, नुसतं बघायला बोलवल्यानंतर लगे आम्हाला खाली चला म्हणले, खाली आणलं, अँब्युलन्स मध्ये त्यांनी सोडून आणलं ते डायरेक्ट गाडीत भरलं. आम्ही गाडीच्या आडे उभारलो, आम्हाला साहेबांनी हाकललं, ढकलाढकली केली. अजून सांगतो मावशी, काय कॉलेजचा तुम्हाला निरोप आला? कधी मुलीने आत्महत्या केली समजले? आम्हाला साहेब 5 वाजेपर्यंत फोनवर बोलले, 5 वाजेपर्यंत फोनवर बोलले, 6 वाजता जे लगेच कळवलंय. माझे म्हणले मी जेवण करत आहे, तुला आवाजी ना, थोड्या वेळानं फोन लावते म्हणले मला. थोड्या वेळ आले की लेकरं लावलं असं झालंय. मी म्हणले मला 5 वाजता बोलत होतं. या दरम्यान काय मुलीचा निकाल वगैरे लागलेला का? चांगलं मारत बहात्तर मारून पडले ते माझ्या लेकरांना. सकाळी 12 वाजता लावले, पप्पाला फोन लावली, मला फोन लावली, आई मला मार्क चांगले पडले. ती म्हणली शाळेचं बी काय टेन्शन नव्हतं, घरचं काय टेन्शन होतं का? सुख नाही हो. काय झालं मॅडम? मॅडमने चोरी घातली तुम्ही? माझे कपडे उचलले म्हणून माझ्या भाऊन मी आलं तर मला काय म्हणते येऊ नका. मॅडमचं नाव काय? मॅडमचं नाव मॅडम म्हणून मिटलं, मुलगा येऊ नका म्हणून आमच्या भावाला सांगितलं. मुलगा पसंत आहे तिला, जमवायचंच राहिलंय. तिचं हॉस्टेलला निघालाय म्हणून आली होती ना, जाऊ नको म्हणत होते माय तिला. मी होतो म्हणलं. बोला, काय झालं होतं? दादा, काय झालेला घटना? ज्या वेळेस आई बापाला फोन आला, मुलगी तुमची अशी झाल्या म्हणून, मग आम्हाला काय सगळ्यांनी फोन केली, आम्ही हजर झालो साहेब. तिथनं परत काय झालं, आम्ही तिथं बघायला बोलवलं, बघितलं आम्ही म्हणलं मै सोडू नका म्हणलं, तरी पण आम्हाला साहेबांनी खाली धमदाटी करून हाकललं. मग साहेब कॉलेजचा दबाव आहे का साहेबाला? कोण हाकललं? कोण साहेबांनी जे चौकीला आहे ना साहेब, त्यांना कुणाचा फोन केला, कुठली चौकीची आम्हाला माहित नाही. अजून सांगतो, आई बापाची सही झाली पाहिजे, पंचनामा पूर्ण झाला पाहिजे. यांनी परस्पर पंचनामा केला, चिठ्ठी लिहून ठेवली, ही चिठ्ठी लिहून त्या मुलीने ठेवली काय, हिने ठेवली हे आम्हाला काही माहित नाही. काय नाव काय होतं मुलगीचं? मुलीचा नेहा सौदागर गायकवाड. आता बाहेर आल्यानंतर धावली. मग तुम्हाला त्यातलं अक्षर आणि मुलीचं अक्षर साम्य ती त्याची चौकशी झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. ज्या मॅडमनं मुलीवर चोरीचा आळ घातला होता, त्याची पण चौकशी झाली पाहिजे. कुठली मॅडम? कुठली मॅडम आहे तिचं नाव नाही माहित, फक्त इथलीच मॅडम आहे. सौदागर गायकवाडला माहित आहे ती मॅडम कुठली आहे ती, समोर तिला हजर करावं. तुम्हाला अगोदर सांगितली होती का असं अरेस्ट केलं म्हणून? सांगितली होती, रडत होती मुलगी. कधी सांगितली होती? ही 8 दिवसाखालीच घटना झालेली आहे. 8 दिवसाखाली? हा, तिच्या चोरीचा आळ घातला होता. आणि ही चिठ्ठी तिने लिहिलेली नाही. अजून पण सांगतो, ती मोबाईल आहे तिच्यापाशी, मोबाईलची पण चौकशी झाली पाहिजे, कशा कारणाने मिली आहे. ही जी मोबाईल म्हणजे तिचं सगळं असणार अजून पण. पूर्वी 3च्या दरम्यान फक्त आमचं काय म्हणणं होतं, ज्यावेळेस ती साहेब सोडू नका, आम्ही ज्यावेळेस पत्रकार येते त्यावेळेस मै सोडा, तिने मैत आमचं ऐकलं नाही, आई बापाचं ऐकलं नाही, कुणाचंच ऐकलं नाही. आम्हाला सगळ्यांनी ढकलत आणलं खाली आणि मै सोडली, गाडीत भरली. आम्ही गाडीच्या पुढे साहेबाच्या पुढे पडलो, तरी पण आम्हाला बाहेर काढलं. अजून वडावडी करायला लागली, सारखा बाजूला. आता इथं रोडवर बसलो, इथनं म्हणते ते चौकीला चला, चौकीवरनं म्हणते घरला चला. आम्ही करायचं काय? न्याय नाही तरी त्या बापाला 1 करभर शेती नाही. अजून पण सांगतो, कष्ट करून खाताय, दिवस पाणी देताय आणि लेकराला शिकवताय का, तर मुलगी माझी मोठ्या हुद्द्यावर जावा म्हणून. ही अशी त्यांची कळकळीची विनंती होती, ही काहीच मिळालं नाही. दरम्यान मिली पूर्वी 3 वाजता बापाला बोलत्या मार्क चांगली पडली म्हणून, आणि परत 5 वाजता मार्क म्हणजे 6-6:30च्या दरम्यान आत्महत्या केली म्हणते. मुलीच्या रूम मध्ये किती मैत्रिणी राहत होत्या, त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? हे पण चौकशी झाली पाहिजे. आणि तुम्हाला माहित नाही का किती जण होते रूम मध्ये? सगळ्या चौकशी झाली पाहिजे. अशी घटना महिना 1.25 महिन्याला व्हायला कॉलेजला. एखाद्या कुणाची बहीण म्हणा, कुणाची लेक म्हणा, अशी घटना झाली नाही पाहिजे या कॉलेजमध्ये. हीच माझी कळकळीची विनंती आहे. आम्हाला न्याय न्याय मिळाला पाहिजे, एवढंच आहे माझं, दुसरं काय नाही मान्य. मिळाला